हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, आपल्या सर्वांचं दैवत. कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून दिला आणि हे स्वप्न ज्यांनी बाळगलं, मराठी माणसाला ताठ मनाने जगायला शिकवलं, ते आपल्या सर्वांचं दैवत हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, कोकणच्या ढाण्या म्हणून त्यांना ओळखले जातं ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रामदासभाई कदम, आज दापोली तालुका युवासेना निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, माझी पत्नी श्रेयादेवी उपस्थित आहेत. लग्न जरी नसलं तरी सुद्धा बांधरिक म्हणून ती आज उपस्थित आहेत, तालुक्यामध्ये काम करते. उपस्थित ज्यांच्यामुळे आजचा मेळावा हा यशस्वी होतोय ते माझे सर्व मित्र, माझे सगळे भाऊ, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, आपल्या सर्वांचं अभिनंदन. मी अगोदरच सुमिनाने आम्ही का बोललो होतो, राजूला बोललो होतो की बाबांना आपल्याला हा हॉल पुरणार नाही, आपल्या कुठेतरी मैदानात घ्यावं लागेल आणि ती गोष्ट माझी घरी ठरलेली आहे. युवा सेनेचा मेळावा यापुढे 4 दिवसाच्या आत नाही तर मैदानातच झाला पाहिजे असे नियोजन आपण नक्की पुढच्या वेळेपासून आपण नक्की करू. परंतु आजचा हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अमित असेल, सुमित असेल, राजू असेल, स्वप्नील असेल, युवा सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, ज्यांचं नाव माझी सुमितने घेतलंय त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून आम्ही शुभेच्छा देतो. युवा सेनेची ताकद ही काय आहे, युवा सेनेची एकजूट ही काय आहे, याच दापोलीकरांना बघायला मिळालेली आहे. महाराष्ट्रामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून सगळ्या युवकांना एकत्र करण्याचं काम, कॉलेजमध्ये असलेला युवक, तरुणाईमध्ये नोकरीच्या शोधात असलेला युवक, घराच्यांचा आधार बनण्याचा प्रयत्न करत असणारा युवक, या युवकांना एकत्र करण्याचं काम तुम्ही केलं असेल तर हे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या युवा सेनेने केलेलं आहे, हे आम्हाला आज अभिमानाने सांगावंसं वाटतं. असा एक समज होता की युवा सेना म्हणजे आमची जहागीरदारी आहे, युवा सेना म्हणजे आमची आहे, युवा सेना म्हणजे आमच्या पलीकडे युवा सेना नाही, असा एक समज महाराष्ट्रामध्ये काही नेत्यांना होता. परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही जायचो, महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरायचो. आज युवा सेना म्हणून पूर्वेची सरनाईकांना शिंदे साहेबांनी जबाबदारी दिली खरी, परंतु पूर्वेश असेल, राजबंधू शिंदे असेल, श्रेया असेल, आम्ही असेल, आमच्याकडे अनेक असे युवक होते जे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही दौरे करायचो, तिथल्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करायचो आणि हळूहळू महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही युवा सेनेची बांधणी करायचो. त्यावेळेला ही सगळी युवा सेना एकत्र आली, आम्ही बांधणी करायची, युवकांना आम्ही एकत्र करायचं. तिकडे आदिल ठाकरेंनी येऊन फक्त भाषण करायची, कार्यक्रम करायचे, निघून जायचं. यापुढे आदिल ठाकरेंनी काही केलं नाही, हे आज मी इथे मुद्दाम आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. काही केलं नाही. मेहनत तुमच्या सगळ्या युवा सैनिक तळागाळात जाऊन पोहोचून काम करायचं आजही करतोय. कॉलेजमध्ये युनिट उघडणं, कॉलेजमधल्या युवकांच्या कुठल्या समस्या आल्या त्या सोडवणं, या सगळ्यांच्या सोबत आपल्या युवा सेनेचे पदाधिकारी फिरायचे. आजही आपण सर्व आपल्या गावात आपला वेळ खर्च करून आलेला आहे, ही साधी गोष्ट नाहीये. जेव्हा एखाद्या 38 वर्षाच्या मुलासाठी, जेव्हा एखादा 18 वर्षाचा, 23 वर्षाचा, 35 वर्षाचा मुलगा आपला काम धंदा सगळं सगळं सोडून या मेळाव्यासाठी येतो, म्हणजे तुमची बांधिलकी आपल्या विचाराची आहे, ह्याचं आपण प्रतीक उभा करायचा. तुम्ही माझी ताकद आहात. मी अनेक वेळा सांगितलं की मी शिवसेनेचा, आता पक्ष आपला शिवसेना आहे, परंतु युवा सेना आपली अंगीकृत
अंगीकृत संघटना, मी स्वतःला शिवसेनेचा नाही, मी युवा सेनेचा आमदार मानतो, कारण मी शेवटी तरुण आहे. या युवा सेनेचा आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये जनता माझ्याकडे बघत असते. दुर्दैवाने तुमच्या या युवा सेनेच्या आमदाराला संपवण्याचा प्रयत्न युवा सेनेच्या तत्कालीन युवा सेना प्रमुखांनी केला. हे माझं दुर्दैव. आपण सर्व साक्षीदार आहात. आज येत असताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा ते 5 वर्षापूर्वी 13 वर्षाची मुलं, आज सगळी 18 वर्षाची मुलं, ती 13 वर्षाची मुलं पण त्याला आपल्या कार्यक्रमात यायची. मग अशा वेळेला अशी परिणाम आम्ही जेव्हा मांडणी करतो, आज करतो, तुम्ही कधी पाहिले योगेश कदम आपल्या पक्षाच्या विरोधात काम करते असं तुम्ही कधी पाहिलं? कधीच केलं नाही. ते पाप आम्ही कधी केलं नाही. पक्षाची निष्ठा आमची एक निष्ठा आहे. पक्षाची निष्ठा आमच्याकडे सर्वश्रेष्ठ आहे. आमच्याकडे शिवसेना आणि बाळासाहेब ह्या पलीकडे आमचं कुठलंही जग नाही. या पलीकडे आमचं कुठलंही जग होणार नाही. कधीच शक्य नाही. बाळासाहेब आम्हाला आले, बाळासाहेब आपण तुम्हाला सर्वांना पाहलेलं आहे. आपण सर्व एका शिवसैनिकांच्या घरात आपण कोणी जन्म घेतलाय, बरोबर की नाही? तुमचे वडील, तुमच्या घरातली सगळी मंडळी, लहानपणापासून तुम्ही घरातले शिवसेना बघितली आहे की किंवा आज अनेक आपले बांधव हे शिवसेनेमध्ये सामील होत आहेत, जे आपल्या पक्षाला आजपर्यंत नव्हते. आणि मी आज आमदार म्हणून काम करत असताना कधीच कुठल्याही समाजाला कमी लेखाचं काम मी केलेलं नाही आणि करणार देखील नाही. बाळासाहेबांनी आपल्याला एक शिकवण दिलेली आहे. होय, आज आमच्या युवा सेनेमध्ये आमच्या मुस्लिम समाजाची मुलं देखील अभिमानाने काम करतात. हे पण आमच्या अभिमानाने सांगावं वाटतंय. होय, आमचा युवा सेनेमध्ये आहे, पुढे गेला आमचा युवा आहे मुलांचा, गेले कित्येक वर्ष युवा सेनेमध्ये काम करतोय. त्याला विचार, त्याला म्हणजे असं वाटलं की आम्ही त्याला दुजाभाव देतोय? कधीच नाही. आम्ही सगळ्या समाजाला शुभ करून आमची आपली शिवसेना आहे. आम्ही धर्म, पंथ, जात आम्ही अजिबात मानत नाही. तुम्ही आणि योगेश भाऊ म्हणून आपण काम करायचंय. भाऊ म्हणून आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा. ह्या पर्यंत आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला फक्त आपल्या मोहल्ल्यातला, आपल्या वाडीतला, आपल्या गावात आपला विकास करायचा. ह्या पर्यंत आपल्याला काही करायचं नाही. आणि मी तर अगदी बिंदास सांगितलेलं आहे की युवा सेनेचं राजकारण करू नये. राजकारण करायला मी सक्षम आहे. त्यासाठी मी तुमचा वापर करून घेणार नाही. मला त्यासाठी आता मी हा मेळावा आयोजित केलेला नाही. या मी पहिल्यांदा आपण आवर्जून सांगू इच्छितो, मला तुमच्या राजकारण म्हणून वापर करून घ्यायचा नाही. मला तुम्हाला अनेक गोष्टी द्यायच्या आहेत. काय द्यायचं ते सांगायला मी आज तुम्हाला सगळी अजून मधून शक्ती प्रदर्शन करावं लागतं. नाही विरोधकांना शेवटी खोटं वातावरण तयार करायचा एक प्रयत्न विरोधक करत असतात. खरं वातावरण काय आहे हे विरोधकांना दाखवावं लागतं. त्यांना त्यांचा आरसा दाखवावा लागतो किंवा ही तुमची लायकी एवढीच आहे. आज आपण विरोधकांना त्यांची लायकी दाखवलेली आहे, त्यासाठी हे तालुक्याचा त्यांच्या सर्वांनी जेव्हा मेळावा घेतात ना, तेवढा त्यापेक्षा जास्त मोठ्या वेळा आपला फक्त युवा सेनेचा झालेला आहे. आपल्याला राजकारण करायचं नाही. माझं दयात आपली मतदारसंघाला घेऊन फार मोठी स्वप्न आहेत. जे कार्यकर्ते साहेबांनी सांगितलं अतिशय तंतोतंती खरं आहे. जो माणूस स्वप्न बघतो तो झोपलेला असतो. जो स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करतो तो जागून काम करतो. जागा राहता तुमचा हा योगेश करता हे मी तुम्हाला नक्की सांगतो. मला ह्या आपली मतदारसंघात अनेक मोठी कामं करायची. आपण हा कार्यवाद आहे, आपला हा कार्यवाद आहे. या कार्यवादामध्ये आपण आपल्या हाती हा कार्यवाद येईलच. पण त्या कार्यावर तुम्ही बघा, मी कुठल्याही वाडी अंतर्गत रस्ता, गाव अंतर्गत रस्ता, गाव अंतर्गत पाखाडी, समाज मंदिर, सभामंडप मी याचा उल्लेख केलेला नाही. माझ्या पहिल्या कार्यवादामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये धरणांची कामं झाली पाहिजे. आपल्या मतदारसंघामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल झालं पाहिजे. आपल्या मतदारसंघामध्ये रक्तपेढी आली पाहिजे. आपल्या मतदारसंघामध्ये कोकोकोलासारखी कंपनी आली पाहिजे. आपल्या मतदारसंघामध्ये MIDC झाली पाहिजे. ह्याचा माझा हा कार्यवाद आहे. हा कार्यवाद आमच्या कोकणाची अवस्था काय, 50% घरं रिकामी. आज प्रत्येक गावामध्ये बघा, आमची सगळी वयोवृद्ध मंडळी फक्त गावामध्ये. आमचा सगळं करून 10वी शिकला, 12वी शिकला, ग्रॅज्युएट झाला की पुढे त्या दिवशी सगळ्यात मुंबई पुन्हा काढायला जातो. आमच्या गावात राहत नाही. आमच्या कोकणामध्ये उद्योग नाही. आमच्या कोकणामध्ये हवं MIDC नाही. आमच्या कोकणामध्ये इथे रोजगार नाही.
आपण विरोधी वाटामध्ये बसतो, आपण सत्तेमध्ये होतो. आज आपण सत्तेमध्ये आहोत. आज आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्योग मंत्रीपद आहे. होय, आपल्या समाजाला अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलोय. आपल्या मतदारसंघामधली पहिली एमआयडीसी, मेजर मोठी एमआयडीसी, 1000 एकरच्या एमआयडीसीला काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याने आपल्याला परवानगी दिलेली आहे. आता आपल्या मतदारसंघामध्ये उद्योग येणार. आपल्या मंडणगड तालुक्याच्या पाच गावामध्ये 1000 एकर जागेमध्ये एमआयडीसी करायचा निर्णय घेतला, त्याचा मी अहवालामध्ये उल्लेख केलेला आहे. 1000 एकर मध्ये एमआयडीसी. तत्पूर्वी मला त्या दुसरा पायावरती आपण बघाल की आपण अनेक दिवसांपासून आम्हाला गटार गेलं, 50 खोके असं करून दिवसले गेले. कसले 50 खोके? योगेश्वरला 50 खोक्याची गरज नाही. देवाच्या कृपेने आल्यानंतर तुकडे भरपूर काय आहे. आमचं कुटुंब सुखी आहे. माझी कार्यकर्त्यांनी गोष्ट सांगितली की कुठेतरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेलो तर अक्षय कुमारचा हिरो झालो असतो, परंतु राजकारणामध्ये पण हिरो हवेत ना, बरोबर नाही? परंतु आपल्या कोकणातली ही अवस्था ही आवर्जून आपल्याला सांगतो. आम्हाला 50 कुटुंब आम्हाला डिवोर्स गेलं, गदर म्हणून आम्हाला संबंधित गेलं. आम्ही गप्प राहिलो, काही त्याच्यावरती बोललो नाही. फक्त एकच उदाहरण देतो. आपण कोकोकोला घेतो ना, स्प्राईट पितो ना सगळे, बरोबर आहे, थंड पितो आपण. बंद पुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त कोकोकोलाची एकच फॅक्टरी आहे, ती वाड्याला. वाडा म्हणून जे पालघर पुढे वाडा म्हणून तालुक्यात तिथे वाड्याला त्याची फॅक्टरी आहे. कोकोकोला कंपनीला दुसरी फॅक्टरी महाराष्ट्रामध्ये चालू करायची होती. ही फॅक्टरी कुठे असावी यासाठी कोकोकोला कंपनीने जागा मागितली. त्याला उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि सुभाष देसाई साहेब हे उद्योग मंत्री होते. 2016ला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ही कंपनीने महाराष्ट्रासोबत असा हा करार केला होता, परंतु कंपनी जागेच्या शोधामध्ये होती. कंपनीने खेड तालुक्याच्या लोटे एमआयडीसी मध्ये 40 एकरची जागा मागितली. भांडवल 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकोकोला कंपनीला जागा दिली नाही. विरोध काय दिला? कंपनीला मेसेज काय दिला? अगोदर आम्हाला मातोश्रीवरती येऊन भेटा. आता कशासाठी भेटायला बोलत होते मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 2.5 वर्ष 40 एकरची जागा दिली नाही, जागा असताना देखील दिली नाही. योगायोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले, उद्योग मंत्री उदय सामंत साहेब झाले. कोकोकोला कंपनीमध्ये अधिकारी रामजी पर्यावरण मंत्री असताना आमचे ओळखीचे होते, आमचे संबंध होते, ते माझ्यापर्यंत आले. मी त्यांना उद्योग मंत्री साहेबांपर्यंत गेलो, सामंत साहेबांपर्यंत घेऊन गेलो. आम्ही शिंदे साहेबांसोबत बैठक केली. जी जागा त्यांना 2.5 वर्ष मिळाली नाही, ती 80 एकरची जागा, दुप्पट जागा आम्ही 2.5 महिन्यामध्ये मिळवून दिली. आज आपल्या खेड तालुक्याच्या लोट्या एमआयडीसीमध्ये कोकोकोला कंपनी आलेली आहे. कोकोकोला कंपनीने कामाला सुरुवात केली आहे. त्याचा फोटो देखील टाकला माझ्या अहवालामध्ये. पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये कोकोकोला कंपनी चालू होते. 3 ते 3.5 हजार आमची 10वी शिकलेली मुलं, 12वी शिकलेली मुलं, ग्रॅज्युएट झालेली मुलं, मेकॅनिकल इंजिनियर केलेली मुलं असतील, ऍग्रिकल्चर मध्ये काम केलेली मुलं असतील, फूड टेक्नॉलॉजी अभ्यास केलेली मुलं असतील, या सगळ्यांना तिथे नोकऱ्या दिल्या जातील आणि 100% स्थानिकांनाच नोकऱ्या मिळणार, बाहेरच्या एकाला नोकरी मिळणार नाही. फक्त नोकऱ्याने जोड उद्योग देखील आहे, जोड व्यवसाय देखील आहे. शेवटी कंपनी आली म्हटल्यानंतर तिथे 3 ते 3.5 हजार कामगार कामाला लागतील. वेगवेगळे तिथे जोड उद्योग तयार, जोड व्यवसाय तयार होतील. जवळपास 3 ते 3.5 हजार ट्रक त्या कंपनीला लागणार आहेत. 3 ते 3.5 हजार टेम्पो त्याला लागणार आहेत. कारण ज्या बाटल्या कोकोकोलाच्या तयार होतील त्या ट्रान्सपोर्ट करण्यासाठी देशभरात ह्याचा फायदा तुम्हाला होणार. एक उद्योग आल्यामुळे किती फायदा होऊ शकतो याचं उदाहरण तुमच्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला फायदा करायला मिळेल. परंतु ही जेव्हा खंतमाने मी बघितली, मी जेव्हा कंपनी आणि का फेट लोटायला गेली आणि म्हणून त्या दिवशी मी निर्णय घेतला की आपल्या मंडणगड तालुक्यात आपण एमआयडीसी आणलेली आहे. मला हे तुमच्यासाठी करायचं आणि मी अशीच एमआयडीसी आणली नाही. म्हणजे हा एमआयडीचा प्रस्ताव मंजूर करून द्या असं मी पूर्व तयारी केली. मी धरणांची कामं दुरुस्त केली, आपण नॅशनल हायवेचं आपण काम पूर्ण केलं, नंतर मी एमआयडीसीचा प्रस्ताव केला. मला ही कामं तुमच्यासाठी करायची आणि म्हणून मला तुमची साथ मिळेल. फक्त मला आमदार व्हायचे आणि मला मिरवायचे, त्यासाठी योगेश्वरला आमदारकी नको. मला तुमच्याकडे रोजगार आणायचा आहे, मला रस्ते करायचे, मला इथे पर्यटनाला लाव द्यायचे, म्हणून मला तुमची साथ मिळेल. ती एकच हात द्यायला मी असं मला इथे बोलावलं आहे, दुसरं काही नाही. आपल्या पर्यटन
च्या दृष्टीने आपले समुद्र किनारे विकसित होऊ शकत नाही. आम्ही आज परदेशात जातो, परदेशामध्ये आम्ही समुद्र किनारा बघतो आणि आमचे समुद्र किनारे बघतो. आमचे समुद्र किनारे आधी विकास होऊ नये. कर्दे असेल, राजगड असेल, मुरुड असेल यासारख्या समुद्र किनाऱ्यावरती वर्षाला 5 ते 6 लाख पर्यटक येतात. मग ह्या पर्यटकांसाठी कुठल्या सुविधा आम्ही आजपर्यंत उभ्या करू शकलो? काही नाही. स्वतः आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री होते, त्यांच्याकडे खातं होतं, त्याला हे गोष्टी करू शकले नसते. त्याला अनेक गोष्टी कोकणासाठी करण्यासारख्या होत्या. आम्ही त्यांना अनेक गोष्टी सुचवल्या होत्या. मी त्यांना बोललो होतो की आपण आपले समुद्र किनारे डेव्हलप करण्यासाठी, समुद्र किनारे असलेल्या गावांना डेव्हलप करण्यासाठी, विकास करण्यासाठी तुम्ही एक टाईम प्लॅन तयार करा. जसं आपण परदेशात बघतो त्या आधारावरती एक टाईम प्लॅन तयार करा आणि हळूहळू एक बीच तुम्ही डेव्हलप करायला घ्या. परंतु काहीही केलं नाही. फक्त योगेश्वरांना संपवण्याचा प्रयत्न केले, त्यापुढे काही केले. आज आपण सगळे मला जास्त आपण समोर घ्यायचा नाही. आज निवडणुका तोंडावरती आहे, होय थोडंसं आपल्याला राजकारण करायचं, परंतु वाईट कुणाचं करायचं नाही. आजपर्यंत आपण ते कधी केलं नाही. आपल्या गावामध्ये फक्त एकच गोष्ट आपण करायची, आपण जेव्हा आपल्या गावामध्ये जाल आपण अभिमानाने सांगू शकतो ना, आज आपण विरोधक आहे, आपण उभं टाकलं आपल्यासमोर निवडून लढत आहे. परंतु मला सांगा मागच्या 5 वर्षामध्ये किंवा त्या अगोदर 5 वर्षाचा संचलन आमदार होता, त्या तुमच्या गावचा विकास संचलनाने केला की योगेश कदमने केला हे तुम्हाला माहिती आहे. आपण हे कंटाळून सांगायचे, होय माझ्या गावामध्ये विकास हा योगेश दादांनीच केला, शिवसेनेने केला, म्हणजे कोणीही केला नाही. आपल्याला सांगायला अभिमान वाटला पाहिजे, तुमच्या गावामध्ये विकास आपण केले, होय हे तुम्ही अभिमानाने सांगितलं पाहिजे. आपला दुसरा भांडण करता आपल्याला काही करायचं नाही. मगाशी म्हटलं जसं युवा सेनेचा उपयोग मी कुठल्या भांगडी करण्यासाठी, राजकारण करण्यासाठी करून घेणार नाही. युवा सेना ही विकासाचा पाया झाली पाहिजे, युवा सेना ही विकासाचा कणा झाली पाहिजे. आणि म्हणून या वर्षीच्या निवडणुकीचं आपलं वाक्य आहे की विकासाचा दादा पॅटर्न. दादा पॅटर्न म्हणजे दादागिरी नाही, दादा पॅटर्न म्हणजे आपल्या विकासाचा पॅटर्न. हे आपल्या गावातून खंडोबा सांगायचं आपण विकासाचा दादा पॅटर्न. आपल्या दादा पॅटर्न, विकासाचा दादा पॅटर्न म्हणजे आपल्या गावामध्ये विकासाचा पाया तुम्ही ठरवायचंय. आजपासून इथे बाहेर पडल्यानंतर मी या किनाराने, मी या सुनीता आहे, मी या आदित्य नाही, मी योगेश कदम आहे असं धोरण आपण आजपासून वागायचं आहे. मी योगेश कदम आहे, मी आमदार आहे असं तुम्ही धोरण करा आणि स्वतः म्हणून काम करा. तुम्ही आलेले सगळ्या कामांना प्राधान्य दिलं जाईल. मी आजपर्यंत कधी दिवाळीसोबत दुजाभाव केलेला नाही, कधीच नाही. नेहमीच ताकद मी दिलेली आहे. यापुढे देखील देश जाऊ. होय जे श्रेयाने सांगितलं ते देखील महत्वाचं आहे. युवती सेना वाढली पाहिजे. युवती सेना देखील सहभाग, शेवटी मला जे आपल्याला जे मतदान मिळतं त्या मिळणाऱ्या मतदानामध्ये युवतींचा देखील सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे दुमतच नाही. परंतु आता मला जे श्रेयाने सांगितलं की पुढच्या वेळेला युवती सेनेचा मेळावा होईल तर आपण सगळं युवा सेनेचे आहोत आणि सगळं युवती सेना येईल. म्हणजे आपण सगळे सर्व बाहेर आणि युवती सेना आतमध्ये मला भीती वाटायला नाहीये. आता 2019 मी आता होईल ठीक आहे, 2019 लोक बदलून झाला, तुम्ही लोक आता मला सह्या आमदार करायचे असं मला भीती वाटायला लागली. आणि म्हणून युवती सेना वाढली पाहिजे. कारण शेवटी मी श्रेयाने एक गोष्ट तिला मी मला बसून कौतुक केले आणि काही करून नाही. अनेक अशा गोष्टी असतात ज्या महिला पुरुषांपर्यंत मानू शकत नाही. आमच्या महिलाकडे गावागाव जात असतात, परंतु मी ह्या समस्या माझ्यापर्यंत काही थेट पोहोचू शकणार नाही. परंतु महिला तुझ्याशी ओपनली बोलते, त्या मुली तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलते, जरा माझ्याशी बोलणार नाही. तू कामाला, तू गावापर्यंत पोहोच आणि महिलाच्या समस्या जाणून घेण्याचा माझ्यापर्यंत पोहोचव. ते काम आज श्रेया करते. मला तिचा छात्र मला अभिमान आहे. कुठली गरज शकता होती. माझी दोन्ही मुलं, एक माझी 5 वर्षाची मुलगी आणि माझा 1.25 वर्षाचा मुलगा, दोघे मुंबईत एकटे आहेत, बरोबर की नाही. आणि म्हणून मला वाटतं स्वतःला संसार सोडून आणि स्वतःचं कुटुंब सोडून आज आम्ही संपूर्ण कुटुंब आपल्यासोबत आहोत. कारण शेवटी आज आम्ही एक गोष्ट मानतो जे आम्ही रामनाथ भेटला लहानपणापासून पाहिलं आणि ते आमच्यासोबत का नसायचं ते आज मला कळतं. ते जनतेच्या सेवेमध्ये होते. आम्ही तुम्हाला तुमच्या सेवेसाठी पूर्णपणे झोकून दिलेला आहे. मला अर्ध्या रस्त्यात सोडणार नाही, मला अर्ध्या रस्त्यामध्ये सोडणार नाही. ही आपली साथ कायमची आहे. योगेश कदम आता कायमचा तुमचा दादा झालाय. तुम्ही आता माझे कायमच्या भाऊ झालेले आहात. आपलं हे दादा अतूट नातं आहे. हे कदापि मी उठणार नाही, कदापि मी तिथून देणार नाही.
कोणीही कितीही प्रयत्न करू द्या. म्हणून आपण सगळ्यांनी आजपासून आपल्या तालुक्याचा विकास करायला सज्ज होऊया. मी पुन्हा एकदा आपण सर्वांनी जे आयोजन केलं तो सोशल मीडिया हे महत्वाचं माध्यम आहे. सोशल मीडियावर आपण ऍक्टिव्ह झालं पाहिजे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जे विकास कमी जनतेपर्यंत लगेच पोहोचवता येतात त्यासाठी आपल्याला सोशल मीडिया हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आपलं इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, या सर्वांनी सगळ्यांनी ऍक्टिव्ह होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण कराल अशी मी आशा बाळगते. मी आज अधिक आपल्या सर्वांना घेणार नाही. मला वाटतं मी आज जवळपास कॉलेजमधून बाहेर पडल्याच्या नंतर मी आज पहिल्यांदा बाईक चालवली आहे. मी आलो सुद्धा बाईक चालून आलो नाही. वेळेस नागपूरपासून बाईक घेतली म्हणजे चला बघा मी पण चालू बघतो जरा सवय आहे की केली म्हणून पण होती. असं जरा बाईक मध्ये आतमधून काढावं मला संधी मिळेल. त्याच्यामध्ये असं बाईकला चालवायला मिळत नाही. अगोदर मित्रांसोबत आहे आपल्या मित्रांसोबत त्याच्यामध्ये थोडा वेळ मिळत नाही. आणि मी देखील तुमच्या सारखं आहे. मला देखील पिक्चर बघायला आवडतात. मला देखील माझ्या मित्रांसोबत पार्टी करायला आवडते. मी काही लपून ठेवायचं कारण नाही. हळूहळू एक पानं म्हणजे माझ्या चालायचं आहे. कधी पण लपून ठेवणार बरोबर आहे. मी पण तुमच्या सारखं आहे. काही वेगळं नाही. काही वेगळं नाही. पार्ट्या म्हणजे तशा पार्ट्या नाही बरं का. तसं वाटतही काय करायला हरकत नाही. बरोबर पण तो ओळखणे करायचं नाही. आपण आपल्या मित्रांसोबत ठीक आहे बरोबर नाही करायचं. अरे इथे बसणार प्रत्येक जण घालतो कोण पार्टी करत नाही. वेळ करतात त्याला हरकत म्हणून त्याला मर्यादा असते. प्रत्येक गोष्ट मर्यादित असली पाहिजे. ती मर्यादा आपण स्वतःला आपण समजून घेतली पाहिजे. पण आपण हे बोलण्याचं मागे कारण काय की आपण सारखेच आहोत. मी काही कुठला वेगळा कुठला आकाशामध्ये मी कुठला स्वतःला कुठलाही मोठा नेता समजत नाही. मी तुमच्यामधलाच आहे आणि तुमच्यामधला राहूनच हा उद्देश आमदार काम करत राहील. शब्द आपण सर्वांना अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतोय. आणि आपण एवढंच फक्त सांगेन की युवा सेनेची ताकद ही आज दापोली तालुक्यामधली अतिशय प्रचंड ताकद आपण दर्शवली. त्याबद्दल युवा सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खेड तालुक्यामधला देखील मेळावा काही दिवसापूर्वी झाला. इतर तुझ्या तालुक्यामधला मेळावा बाकी आहे. आपण कोकण विभागाचे प्रमुख आहात आणि मंडळ तालुक्याचा मेळावा आहे त्या प्रदेशामध्ये आहे. आणि मी खरोखर अभिनंदन करते युवा सगळ्या मुलांचं. आमचा स्वप्नील असेल, आमचा सुमित असेल, राजू असेल, आमचा अमित असेल, या मुलांनी गेले मला वाटतं 15 दिवसामध्ये आपली 186 गावं किती गावं एकूण 175 गावांपर्यंत आपली युवा संघ पोहोचली. 175 गावांमध्ये 175 बैठका झाल्या. आणि म्हणून ही ताकद बाहेर पडून आली. आमचे अनेक युवक आहेत जे गेले खरं तर जेव्हा युवा मागणी करतो एखादा आपल्या युवा तो शिक्षण घेत असतो त्याचं शिक्षण झालं की मुंबईत जातो. पण युवा मागणी ही वारंवार करावी लागते. आणि ती सक्रियता आपल्या युवा दाखवली. म्हणून आज हा युवा मेळावा यशस्वी झाला. जेवढी गर्दी आपल्या दुप्पट गर्दी बाहेर आहे. आणि म्हणून आपल्या सणाचं खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो. मी पुन्हा एवढंच सांगतोय शेवटी एवढंच फक्त बोलतोय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला काठावरती पास व्हायचं नाही. आपलं मताधिक्य 50,000च्या खाली एका गावामध्ये आणि ते येणार पण नाही. आजपासून इथे तुम्ही बाहेर गेलात इथपासून आपण ह्या क्षणापासून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. प्रत्येक मतदारापर्यंत आपण पोहोचवा. आपण केलेलं काम पोहोचवा. तुमच्या गावामध्ये केलेली विकास कामं पोहोचवा. आपले शिवसेनेचे विचार पोहोचवा. आपण सर्व धर्म समभाव या गोष्टीचा आपला अतूट विश्वास आहे. हा विचार आपला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा. एवढीच फक्त विनंती करतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.